अरे राम राम रे बोट्टे हो, काय म्हणता भाई? तुम्हाला विचार पडला अशी नाच आला इतक्या लवकर उठून हा चालला कुठे काय ऐकला? तर आज पुण्याहून एक आपला दलिंदर आला होता. मग दलिंदराला घ्यायला जावं लागते म्हणजे जावंच लागते. आणि आज म्हटलं आलेच भाऊ तर तुमच्या हाताने नाश्ता पाणी होऊन जाऊ द्या. मग काय आणलं ना भाऊ डायरेक्ट हॉटेलमध्ये गळ्याले. मग काय आता सगळे एका जागेवर आलेच तर भाऊले म्हटलं एसटीत कुठे जाऊ देता, चला म्हटलं सोडून देतो आता तुम्हाला. मग काय आलो ना भाऊच्या गावात आणि भाऊच्या आईले तर असं भिवून दिलं ना रे भाऊ की बेकारच प्रँक करून टाकला. काकू नाही म्हणून दिला भाऊ, डबल तुमच्यावर विश्वास ठेवा की नाही. मग काय काकू नाही काही ना काही पाजून दिला, काय होतं समजलं नाही पण मस्त होतं बाई. मग काय घरी आलो फटकणी तयार केली आणि तिथपर्यंत आपला सुबोधता काळा घोडा घेऊन तयार होता. मग आलो ना बाई डायरेक्ट ट्युशन. मग काय ट्युशनवर आलो म्हणजे दलिंदर माणसाचे दर्शन होणार म्हणजे होणारच. आपले दलिंदर सगळे हजर होते ना रे बा. काय करू आलते रे बाबा ना, आनंदात बोलणं सोडून दे राहिलता ना रे मोबाईलवर. सोड रे बा आनंदा. मग तुम्हाला तर माहितीच आहे पोट्टे, आज आहे भाऊ 14 मे म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजची जयंती. ते आपण ना आपल्या ट्युशनवर एकदम जोराने साजरी केली. मग काय ट्युशन वगैरे कंप्लीट करून घेतली आणि आपल्या कार्यकर्त्याचं सोडून राहिलं. त्यात सुबोधदा म्हणते की आपल्याला कॉलेजवर जावं लागते. भाऊ एवढ्या उन्हात कॉलेजवर जाणं म्हणजे बस तंदुरुस्त बनणं आहे आपलं. मग काय आलो बा कॉलेजवर. मग काय आपल्याला अजून एक काम निघालं. काम करता करता भाऊ संध्याकाळ झाली नऊ. घरी जाऊन पाहत होतं काय 2 कार्यकर्ते घरी पोहोचले होते नऊ. हे आता आपले अभिदान गार्गीत म्हणजे खेबळी. चला मग पोट्टे मी करतो याची सोय साहेब, भेटू आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.